लालबाग परळ करी रोड परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय। फेज डाऊन झाल्यामुळे लालबाग परिसरातली बत्ती गुल झालेली आहे। बेस्टचा ग्राहक सेवा क्रमांक सुद्धा बंद आहे आणि त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। गेल्या 3 दिवसांपासून अनेकदा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। दक्षिण मुंबईमधील लालबाग परळ करी रोड या परिसरामध्ये मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे। अनेक ठिकाणी फेज डाऊन झाल्यामुळे बत्ती गुल झालेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। फेज डाऊनमुळे लालबाग परिसरामध्ये सध्या बत्ती गुल झालेली आहे। बेस्टचा ग्राहक सेवा क्रमांक सुद्धा बंद आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। हा वीज पुरवठा केव्हा सुरळीत होणार अशी आता विचारणा केली जाते, मात्र क्रमांक बंद असल्यामुळे ती सुद्धा गैरसोय झालेली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूयात। दक्षिण मुंबईतील लालबाग परळ परिसरातील मध्यरात्रीपासून या ठिकाणी वीज पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे आणि त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। खरं तर सोमवारी ज्या प्रकारे मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती तेव्हापासून गेल्या 3 दिवसांपासून दक्षिण मुंबईमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या जी आहे ती वारंवार ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत लालबाग परिसरामध्ये राहणारे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या 3 दिवसांपासून तासनतास वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे नक्की काय तुम्हाला त्रास सहन करावा लागतो आणि काही तांत्रिक बिघाड ज्या प्रकारे होत आहेत त्याला सुधारण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी काम कशा पद्धतीने सुरू आहे? आमच्याकडे आता काल रात्री जवळपास पहिली 11:30ला लाईट गेली। त्यानंतर BSTला कॉल केला तर BST वाले म्हणाले ठीक आहे आम्ही येतो। ते जवळजवळ 2-2.5 तासानंतर आले। त्यांनी लाईट चालू केली आणि ते गेले आणि पुन्हा अर्ध्या तासाने लाईट गेली 3:30 वाजता। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सीमा आढे, G24 मुंबई।